गेल्या 15-20 वर्षामध्ये इंडस्ट्रीजची ग्रोथ एवढी भयंकर झालेली आहे, पण त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज हे नेमका काय मनस्ताप खरं तर सहन करावा लागतो, काय काय अडचणी येत आहेत, मला खरं तर त्या मुळाशी जायचं, त्या अडचणींच्या मुळाशी. जी आपण 8-10% ग्रोथ धरतोय ती 25-30% चाकण MIDC मध्ये चाललेली आहे. सर, हे तुम्ही एम्प्लॉईजच्या किंवा वर्कर्सच्या वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलतो. आम्हाला टाईममध्ये आम्ही किती वेळेत निघालो तरी पोचायला इथं उशीरच होतो आणि उशीर लागल्यामुळे आम्हाला इथं उशीर होतो, उशिरा पंचिंग होतं, आमचा पगार कट होतो. ट्रॅफिक लागतेच ना, सकाळी ट्रॅफिक लागते आणि संध्याकाळी ट्रॅफिक लागते. उत्पादनावरती सुद्धा याचा निश्चित परिणाम होत असेल. होतो सर. काय होतं, दांड्यांचं प्रमाण भरपूर वाढतं. आज हा प्रश्न इतका मोठा झाला आहे की ज्यावेळी आता आम्ही स्थलांतर करू बरोबर आहे. असं ज्यावेळी बोललं गेलं, 20 कंपन्या उद्योग सोडतात आहे, हा एक फार मोठा इम्पॅक्ट आहे. Nearly 20 MSMEs are reportedly considering moving out of Chakan because of poor roads, potholes, heavy vehicle movement, and severe traffic congestion that have made operating in the region increasingly difficult for workers and businesses. की याच्या आधी तुम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे कैफियत मांडली आहे, बैठका झाल्यात, तुम्हाला काही आश्वासनं मिळाली आहेत, त्याच्यावरती काही कार्यवाही झाली आहे की नाही? त्यांनी आम्हाला तिथं लेखी सांगितलेलं की पुढच्या वर्षीपर्यंत पावसाळा आपला सुरू होण्यापूर्वी सगळे खड्डे बुजलेले असतील, पण हे दुर्दैवानं झालं नाहीये. चाकणला आम्ही उद्योजक राहू शकत नाही. का? नमस्कार. आशिया खंडामध्ये नावाजलेली MIDC म्हणजे आपल्या पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवड जवळची चाकण MIDC. हजारोंच्या संख्येनं इथे उद्योगधंदे आहेत, पण ही चाकण MIDC सध्या स्ट्रगल करते, संघर्ष करते पायाभूत सुविधांसाठी. आणि म्हणून तिथल्या काही उद्योजकांनी धाडस केलं आहे हे बोलून दाखवण्याचं, आणि त्यातील 20 उद्योजक आपला जो उद्योग आहे तो उद्योग चाकण MIDCतून स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जर असेच हळूहळू उद्योगधंदे इथून स्थलांतरित व्हायला लागले तर त्याचा एकंदरच परिणाम हा अतिशय वाईट असू शकतो. आता या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष, माझ्याबरोबर आहेत जयदेव अक्कलकोटे. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. येस. चाकण MIDCच्या अडचणींबद्दल, प्रॉब्लेम्सबद्दल तर सगळीकडे आता बोललं जातं. या विषयावरती आपण बोललं पाहिजे, पण सकारात्मक चर्चा याच्यावरती झाली पाहिजे. अगदी बरोबर. पण तरीही मला चाकण MIDCतील एक उद्योजक म्हणून आणि चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काय नेमकं दुखणं आहे चाकण MIDCचं, काय अडचणी आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ते थोडेसे आम्हाला विशद करून सांगा. खरं तर आज चाकण MIDC जो सगळा परिसर वाढला आहे हा प्रचंड वाढला आहे. खरं तर ह्याला बेस आहे आपला पिंपरी चिंचवड भोसरी MIDC. खरं तर 50 वर्षापूर्वी या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या आणि मला सांगायला आनंद वाटतो की भारतातली पहिली सार्वजनिक कंपनी HA कंपनी ही पिंपरीमध्ये आली. त्यानंतर टाटा मोटर्स ह्या सगळ्या कंपन्या आल्या आणि शहरीकरण झालं आणि कुठंतरी हे उद्योगधंद्यांना जागा पुरत नव्हत्या. त्यावेळेला मग वेगवेगळे त्यांनी त्यांचं विस्तारलं. कुठं ताथवडे, कुठं चिंबळी, असं करत करत चाकणपर्यंत व्यवसाय गेले. आणि ज्या वेळेला चाकणची MIDC नंतर आली, पण चाकणमध्ये अनेक मोठ्या कंपन्या आधी हायवे टच त्यांनी तयार केल्या आणि त्यांनी तिथं सुरुवात केली व्यवसायाला. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला त्यांना कळलं की आता भोसरी MIDC ही पुरत नाही आहे, त्यावेळेला चाकण MIDC टप्पा क्रमांक 1 म्हणजे फेज 1 बजाज त्यांनी चालू केली. अशा तिथं अनेक कंपन्या फेज 1, फेज 2, आज त्या ठिकाणी फेज 4 पूर्णपणे कार्यान्वित आहेत. फेज 5वी ऑलरेडी पडलेली आहे लॉजिस्टिकला. तर तिथं झाले काय सांगतो सर, गेल्या 15-20 वर्षामध्ये इंडस्ट्रीजची ग्रोथ एवढी भयंकर झालेली आहे, पण त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज हे त्या दृष्टीने झालं नाही आहे. आम्ही आता 4-5 दिवसापूर्वी MSEBचे अधिकारी होते, त्यांच्यावर मिटिंग घेतलेली. तर त्यांनी आम्हाला सांगितलं खाजगीमध्ये की जी आपण 8-10% ग्रोथ धरतोय ती 25-30% चाकण MIDCमध्ये चाललेली आहे. आणि ह्याचा प्रचंड मनस्ताप हा उद्योजकांना, कामगारांना होत आहे. नेमका काय परिणाम होतोय? आपण फक्त आहे ना ढोबळ असं बोलतो की मनस्ताप होतोय, त्रास होतोय. मला माहिती आहे सर, उद्योगाला लागतं डिटेलमध्ये तर कुशल मनुष्यबळ,
हो. वीज, पाणी, रस्ते Yes. इतकं असलं तरी आपली MIDC किंवा कुठलाही उद्योग जो आहे तो भरभराटीला येऊ शकतो. नेमका काय मनस्ताप खरं तर सहन करावा लागतो, काय काय अडचणी येत आहेत, मला खरं तर त्या मुळाशी जायचं, त्या अडचणींच्या मुळाशी आहे. कारण इंटरव्ह्यूजमधनं किंवा वृत्तपत्रांमधनं किंवा इतर प्रसारमाध्यमांमधनं आम्हाला त्रास होतोय, रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, पण नेमकं काय होतंय, काय घडतंय? आता मी फक्त चाकण MIDC उद्योजक संघटनेचा अध्यक्ष नसून त्याच्या आधी मी स्वतः एक उद्योजक आहे. माझे 2 कारखाने चाकण MIDC फेज 3 मध्ये आहे. कधीपासून आहे सर? 2012 पासून आहेत. वा सर, तुमचं कौतुक आहे की तुम्ही इतक्या अडचणींमध्ये सुद्धा ते 2 उद्योग यशस्वीपणे चालवतात किमान 14-15 वर्षापासून. आमचा पहिला कारखाना PCMC मध्ये होता. चांगल्या मस्तपैकी सगळं जायला यायला म्हणजे लोकल्स होत्या सगळ्या, तर आमचे कामगार लोकलनी यायचे चिंचवडला असताना. बरोबर. पण इथं जागा पुरत नव्हती, आम्ही चाकणला गेलो. तर 2012 पासून पहिली 5-6 वर्ष काही एवढी विशेष अडचण नव्हती. त्यावेळेला लाईटच्या अडचणी मात्र भरपूर होत्या, कारण इंडस्ट्रीजची ग्रोथ होत होती आणि ते सगळं कोपअप करायला, मॅचअप करायला त्यांना त्रास होत होता. पण आत्ता सांगतो तुम्हाला उद्योजक म्हणून, माझी कंपनी चाकण MIDC फेज 3 मध्ये आहे. माझे अनेक स्टाफ ह्यांचं घर पिंपरी चिंचवडला आहे किंवा चाकण आंबेठाणला आहे. तर त्यांना आता आमची कंपनी सकाळी 8ला सुरू होते, तर त्यांना घरनं निघावं लागतं कमीत कमी 6:45 ते 7 वाजता. तेव्हा ते 8-8:15ला पोचतात. त्या शिफ्टमध्ये ते पोचतात. हा, म्हणजे 1.25 तास. ज्या ठिकाणी मला पूर्वी 12-13 वर्षापूर्वी एक 20 मिनिटं लागायची मला कंपनीमध्ये यायला, जेव्हा मी शेडचं काम चालू केलं होतं, तर तो आता 1 तास 1.5 तास हा ॲव्हरेज झाला आहे. जर कुठं काय जाम झालं तर 1.5-2 तास तर तुम्ही सहज होतात. तर ही मुख्य अडचण झाली. संध्याकाळी शिफ्ट संपती 4:30ला आणि मग काही लोक ओव्हरटाईम करतात, मग त्यांची संपती 8ला. 8ला शिफ्ट संपल्यावरती ती लोक मग कधी असतील पोचत? 9:30-10 वाजता. मग ते परत स्वयंपाक करत असतील जर ते कामगार असतील तर, किंवा जेवण करून फक्त झोपणार आणि उठून परत कामाला. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही म्हणजे काय उरलंच नाही आहे. कंपनीत काम करायचं, जाऊन झोपायचं आणि परत सकाळी कंपनीमध्ये. एक सुट्टी असते गुरुवारी, ती सुट्टी त्यांना. सर, हे तुम्ही एम्प्लॉईजच्या किंवा वर्कर्सच्या वर्क लाईफ बॅलन्सबद्दल बोलता. उत्पादनावरती सुद्धा याचा निश्चित परिणाम होत असेल? होतो सर. काय होतं, दांड्यांचं प्रमाण भरपूर वाढतं. कित्येक वेळेला काय होतं, ते रात्री उशिरा पोचतात, मग ते सकाळी दांडी मारतात नेक्स्ट डेला. आणि प्रत्येक माणूस हा काय होतं, आमच्या इथलं सगळं ऑटोमोबाईल हब आहे. तर सर्व मोठ्या कंपन्यांच्या ज्या लाईन्स आहेत, कार, आता जर तुम्ही बघितलं तर कारची विक्री ही प्रचंड वाढलेली आहे. गेल्या इतक्या वर्षांमध्ये गर्दी तर वाढतीये, पण त्यामध्ये आणखीन कारची भर पडतीये. त्यामुळं ऑर्डर्स भरपूर आहेत ऑटोमोबाईल्सच्या, मायनिंगमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि चायना +1 ही पॉलिसी आल्यामुळं युरोप खंडातनं, अमेरिकेतनं भारतामध्ये ते सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करतात. कॉस्टिंग पण आपली चांगली आणि आपली क्वालिटी पण चांगली आहे. मी स्वतः एक्सपोर्टर आहे. तर त्यांची जी मागणी असती ती जर आपण वेळेत पूर्ण नाही केली तर डेबिट पडतं. आणि जो कुशल मनुष्यबळ आहे तो जर प्रवासामध्ये थकला, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याची जी कार्यक्षमता आहे, त्याचं जे स्किल आहे त्यावरती 100% होतो. म्हणजे मी स्वतः हे अनुभवलं आहे. कित्येक वेळा आम्ही आत्ता एक एक्सपोर्टची जर्मनीची ऑर्डर क्रॅक केली, तर त्या ठिकाणी काही वेल्डिंग करताना प्रॉब्लेम आले होते. पण त्याच्या सखोल असं गेल्यावर कळलं की तो रोज एवढा प्रवास करतोय की तो दमतोय आणि त्याला कंटाळा येतोय काम करण्याचा. म्हणजे छोटा परिणाम कुठपर्यंत जाऊ शकतो असं होऊ शकतं. सर, अगदी वेगानं आणि झपाट्यानं MIDC वाढत गेली. हो. आणि त्या तुलनेमध्ये पायाभूत सुविधा तितक्या झपाट्यानं वाढल्या नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? पण ही जी झपाट्यानं वाढ झाली आहे, याच्या मागची कारणं तुम्हाला काय वाटतात? सर, ॲक्च्युली पुणे जिल्हा स्वर्ग आहे खरं तर. म्हणजे जर तुम्ही बघितलं की पुणे जिल्ह्यामध्ये मुंबईसारखी इथं गरमी नसते. तुमच्या सांगतो महाबळेश्वर, लोणावळा सारखं इथं प्रचंड पाऊस पण नसतो. आता होतोय गेले 2-3 वर्ष, पण सांगतो आत्तापर्यंत असं एक्स्ट्रीम काय नसतं. आणि मुबलक कामगार आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज इथं भरपूर आहेत, त्यामुळं इथं टेक्निकल स्टाफ हा तुम्हाला लगेच मिळतो. आणि एक बेस आहे PCMCचा जो त्या काळामध्ये तयार झाला आहे, त्यामुळं लेबरला एवढा प्रॉब्लेम येत नाही. आजकाल ब्ल्यू कॉलरला जरा प्रॉब्लेम येतोय, पण स्किल डेव्हलपमेंट म्हणजे त्यावरती मात होऊ शकते. आणि आता चाललंय त्या ठिकाणी ऑटोमेशनचं चाललंय. तर हे ॲक्च्युली खरं पुणे जिल्हा व्यवसाय करायला खरंच खूप पूरक आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्या काळामध्ये असा विचार करून त्यांनी MIDC आणली 1961 साली. तर त्यांचा हेतू हाच होता की संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावी. पण सगळ्यात जास्त विकास पुण्यामध्ये व्हायचं कारण हेच आहे, मुबलक पाणी आहे, चांगलं हवामान आहे. आणि सगळी जी इथली लोक आहे, तुम्ही जर बघितलं की
की कुठलाही माणूस बाहेरचा येऊन ह्या ठिकाणी सामावतो. तुम्ही जर साऊथला गेला तर तिथं आपल्याला घेत नाही. आपल्या बेंगलोरला तुम्ही गेला, भाषेचा अडसर आहे. इथं काही नाहीये. इथं आपला माणूस सरळ म्हणतो, ए ओ भैया ओ जरा दे दो. म्हणजे आपण मराठी असून पण आपण लोकांशी लगेच हिंदीमध्ये बोलतो. आपण असं भेदभाव करत नाही, हा बाहेरचा किंवा आहे. तर हे सर्व ह्या एक हार्मनी तयार झालेली आहे आणि त्यामुळे इथले उद्योग हे प्रचंड वाढलेले आहेत, बरोबर मला वाटतं. आपल्याकडे देशात महाराष्ट्र असं म्हटलं जातं, हो, पण महाराष्ट्रात अख्खा देश आहे. अगदी खरे. पुण्यातही आपल्या देशातले same. प्रत्येक भागातली व्यक्ती सापडेल. Yes. आता मगाशी तू म्हणाल की पुण्याचं हवामान उत्तम आहे आणि पुण्यात मुबलक पाणी आहे. त्यामुळे पाणी समस्या याबद्दल आता काय बोलणार, पण रस्ते हा जो विषय आहे आणि अंतर्गत रस्ते हा जो सगळा MIDCचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये पण मी तुमच्याकडनंच ऐकलं होतं की जेवढ्या फुटांवर ते रस्ते झाले पाहिजे, जेवढ्या लांबीचे जेवढे फूट ते रस्ते झाले पाहिजे तसे ते झालेले नाही आहेत. यामध्ये किती तथ्य आणि अशा किती रस्त्यांना वाढवणं गरजेचं आहे? आता सांगतो, ह्या दोन भाग आहेत बघा. जशी इंडस्ट्री MIDC मध्ये आहे आणि त्याहून मोठी इंडस्ट्री MIDCच्या बाहेर पण आहे, जी खूप मोठ्या, आणि त्यामध्ये MNC कंपन्या आहेत. बरोबर. त्यामध्ये इका कंपनी आहे, म्हणजे अशा काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, बॉश आहे की जे MIDCच्या बाहेर आहेत. आणि ह्या सगळ्यांना सांगतो काय होतंय, MIDC ही आतमध्ये, हायवेपासून आतमध्ये. सर मी इंटरप्ट करतो तुम्हाला. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने आपण ते स्पष्ट करून सांगूया. चालेल. की MIDCच्या बाहेर कंपन्या आहेत, त्या MIDCत नाहीये. मग त्या MIDCचा भाग नाहीयेत. आता ते MIDCचा भाग नाही. MIDC म्हणते म्हणजे आम्ही तुम्हाला रस्ते, पाणी, वीज आम्ही पुरवू शकत नाही. त्या मल्टीनॅशनल कंपन्यांना. मग त्यांनी सगळी सोय केल्या. त्यांनी ते एक्सप्रेस फीडर घेतलाय लाईट करता. पण काय होतं, शेवटी कुठंतरी कोणतरी JCBने खणतं रस्त्या गावामध्ये आणि त्याची लाईट बंद होती. बर असे. पण मग आता ह्या सगळ्या समस्या अंदाजे किती वर्षांपासून भेडसावतात सर? आता सर माझ्या मते तर बघा, आम्ही आमच्या संघटनेची स्थापनाच 8 वर्षापूर्वी केली, 2018-19 मध्ये. त्यावेळेला आमच्या इथं 8 तास ॲव्हरेज लाईट जायच्या आणि त्यावेळेला आम्ही 20-25 उद्योजक, ॲक्च्युअल मालक एकत्र आलो आणि आम्ही मोर्चा काढला खेडमध्ये. त्यावेळेसचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, तर त्यांचं नाव आठवत नाही मला, विजेसाठी विजय करता एडके साहेब होते. एडके साहेब नव्हते, कोणतरी वेगळे साहेब होते. तिथं आम्ही गेलो आणि आता म्हणलो की आता आपल्याला एकत्र यायचं आहे. तर माझ्या कंपनीचं जर समजा असेल लेटर हेड, तुमच्या कंपनीचं नाही, आपण संघटना काढू. मग आम्ही त्यावेळेला ही उद्योजक संघटना काढली आणि गेल्या 8 वर्षामध्ये आज 600-700 कंपन्यांचे ओनर्स हे आम्हाला कनेक्टमध्ये आहेत. आणि त्यांच्याकरता आम्ही दिवस रात्र असं काम करत असतो, आपला उद्योग सांभाळून. किती एकंदर छोट्या मोठ्या कंपन्यात? हजारो. सर हजारो कंपन्या आहेत त्या ठिकाणी. माझ्या मते जर चाकण MIDC व परिसर काढला तर तो 8-10 हजार कंपन्या सहज असतील. बापरे. हो. आणि आपल्या संघटनेला आतापर्यंत 600-700 लोक जे आहेत. 600-700 म्हणजे ॲक्च्युअल त्यांनी आमची मेंबरशिप घेतली. मेंबरशिप. अच्छा, फी आहे त्याची. मोर्चाबद्दल तुम्ही बोललात 8 वर्षापूर्वी. हो. पण त्यानंतर सुद्धा अडचणी कमी झाल्या नाही. आज हा प्रश्न इतका मोठा झाला आहे की ज्यावेळी आता आम्ही स्थलांतर करू, बरोबर आहे, असं ज्यावेळी बोललं गेलं तर याच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे असं तुम्हाला वाटतंय का? की याच्या आधी तुम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे कैफियत मांडली आहे, बैठका झाल्यात, तुम्हाला काही आश्वासनं मिळाली आहेत, त्याच्यावरती काही कार्यवाही झाली आहे की नाही, हे सुद्धा सर्वसामान्य म्हणून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर ॲक्च्युली बघा, ज्या वेळेला हे 20 लोक समोर येतात TV समोर, आणि तुम्ही जर आता बघितलं गेले 2-3 दिवस, मी आता येताना शरद पवार साहेबांची पण फेसबुक पोस्ट बघितली. त्यांनी पण सांगितले की हे 20 उद्योग बाहेर चाललेत, काहीतरी करा म्हणून. म्हणजे मला वाटतं खासदार, आमदार, मुख्यमंत्री सगळ्यांनी ह्याची दखल घेतली आहे. कारण 20 कंपन्या उद्योग सोडतात आहे, हा एक फार मोठा इम्पॅक्ट आहे. आणि फक्त ह्याच एका लाईनमुळं की कंपन्या सोडून चालल्यात, म्हणजे आत्तापर्यंत उद्योजक त्रस्त होते, सगळ्या अडचणी होत्या, कुणी कंपन्या बंद केल्या, समजा कर्ज बाजारी होऊन त्यांना व्यवसाय नाही करता आले, तर हे एवढं जास्त व्हायचं नाही. आत्ता जे झालं हायलाईट की 20 उद्योजक स्वतः समोर आलेत, त्यामुळं हा जो इम्पॅक्ट झाला आहे आणि गेल्या 3 दिवसामध्ये प्रशासन खडबडून जागा झाले असं मला वाटते. मुळातच आपल्या चर्चेचा विषय आणि चर्चेचं कारण हेच आहे की 20 कंपनीजच्या ओनर्सनी, मालकांनी असं सांगितलं की आता आम्ही चाकण MIDC मध्ये व्यवसाय करू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. पण PMRD असेल, MIDC असेल
किंवा NHAI असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी संघटना म्हणून आपण काय प्रयत्न केलेत? आम्ही मागच्या मी वर्षी सर एक प्रश्न पुन्हा एकदा फ्रेम करतो. PMRDA, बरोबर आहे, MIDC, तिथे एकूण 7 असे 7. अच्छा. हो, तर ह्या ज्या संस्था आहेत, प्रशासनाच्या संस्था आहेत, शासनाच्या संस्था आहेत, यांच्यामध्ये आणि MIDC मध्ये समन्वय साधण्याकरता किती मोठ्या प्रमाणावरती आपण प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नांना कितपत यश आलंय? आम्ही सर मागच्या वर्षी म्हणजे मला ॲक्च्युली सांगायला इथं खेद वाटतोय की उद्योजक कधी रस्त्यावरती येत नाही. तुम्ही आत्तापर्यंत कामगार संघटना बघितल्या असतील, पण चाकण कृती समिती तिथले स्थानिक आणि आमची चाकण MIDC उद्योजक संघटना ही अशी एकमेव संघटना आहे की आम्ही 250 ते 300 उद्योजक रस्त्यावरती आलो आणि निगडी ते PMRDA हा आम्ही पायी मोर्चा काढला की तुम्ही काहीतरी करा. जी काही आपले मुख्य रस्ते आहेत ते तुम्ही करा आणि जे इंटरनल रस्ते आहेत ते रुंदीकरण करून त्यातले खड्डे बुजवून त्याचं मेनली रुंदीकरण करा, जे अतिक्रमण आहे ते काढा. तर मग त्यांनी एक ती नोडल समिती स्थापन केली. त्यावेळेसचे तत्कालीन विभागीय आयुक्त त्यांना ते त्याचं मेन केलं अधिकारी आणि त्यांच्या अंडर मग आमचा ग्रुप काढला. त्यामध्ये उद्योजक संघटनेचे आम्ही पदाधिकारी, काही उद्योजक असे सगळे. पण ते 1 वर्ष त्यांनी ते चाललं, पण त्यामध्ये जे ॲक्च्युअल काम व्हायला पाहिजे होतं त्यांनी आम्हाला तिथं लेखी सांगितलेलं की पुढच्या वर्षीपर्यंत पावसाळा आपला सुरू होण्यापूर्वी सगळे खड्डे बुजलेले असतील आणि तुमचं आयुष्य एकदम चांगलं असेल उद्योजकांचं आणि कामगारांचं. पण हे दुर्दैवानं झालं नाही आहे असं म्हणजे साफ दिसतंय. तुम्ही जर आज फिरला गाडी काढून तर तुम्हाला देखील कळेल. नाही सर, चाकण MIDC मध्ये भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी भोसरीचे आमदार सन्माननीय महेशदादा लांडगे यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत. त्या समस्यांच्या निराकरणाकरता काय काय उपाययोजना करता येतील याकरता ते सतत प्रयत्नरत असतात आणि अत्यंत आग्रही त्यांची मागणी असते की चाकण MIDC मध्ये उद्योजकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या भेडसावू नये. याकरता त्यांनी अनेक ठिकाणी यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांना यश देखील आलेलं आहे. तसंच PMR रिजन जो आहे, जो आता विस्तारात चाललेला आहे, त्याच्या विकासाकरता सुद्धा ते अगदी प्रामाणिकपणे जोरकस प्रयत्न करतात. तर महेशदादा लांडगेंच्या या प्रयत्नाबद्दल आपण काय सांगाल? तुमचं अगदीच तुम्ही हे खरं सांगत आहात. मागच्या वर्षीपासून महेशदादा लांडगे यांनी आमची उद्योजक संघटना असेल, तेथील उद्योजक असतील, कारण माझ्या मते 80-90% उद्योजक ह्या सर्वांची घरं PCMC मध्येच आहे आणि त्यातील अनेक जण हे दादांच्या मतदारसंघामध्ये आहेत. मी स्वतः दादांच्या मतदारसंघामध्ये आहे. दादांचे मतदार आहात? हो, दादांचे मतदार आहोत आम्ही. तर ते मतदारसंघ असल्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टींची आणि दादा फक्त भोसरी मतदारसंघापुरतं मर्यादित नाही आहे. बरोबर, संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे अख्खं PMR जे आहे ते संपूर्ण ह्या ठिकाणी कशी चांगली ग्रोथ होईल आणि पायाभूत सुविधा कशा होतील याकरता दादा नेहमीच प्रयत्नशील असतात. मागच्या वर्षी विभागीय आयुक्त पुलकुंडवार साहेब यांच्याकडे देखील त्यांनी खूप मोठी मिटिंग लावली होती. त्यावेळेला पालिकेचे आपले इथले आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, MIDC, MSCB सगळे अधिकारी आले होते आणि सर्वप्रथम त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला स्कोप दिला उद्योजकांना बोलायला. कारण प्रत्येक वेळेला काय होतं, मीटिंगमध्ये फक्त राजकारणीच बोलतात. मी दादांचं एक बघितलंय, त्यांचा असतो की ज्याच्याशी हा प्रश्न निगडीत आहे ते त्यांना पुढे करतात. त्यांनी आम्हाला पुढे केलं, उद्योजकांना पुढे केलं. आमची उद्योजक संघटना म्हणून मला पुढे नाही केलं, तर मी उद्योजक म्हणून मला पुढे केलं. त्याचबरोबर अनेक उद्योजक होते की तुम्हाला नक्की प्रॉब्लेम काय तुम्ही इथं मांडा आणि त्याच्यावरती त्यांचं सोल्युशन काय हे देखील त्यांनी बघितलं. तर दादांचं विजन खरंच खूप ग्रेट विजन आहे आणि आत्ता देखील आम्ही काल जाऊन त्यांना भेटलो. आम्ही त्यांना वारंवार भेटत असतो कुठल्याही अडचणींकरता, बेसिक अडचणी असतील काही. तर त्यांनी हे देखील मला आश्वस्त केलं आम्हा सर्व उद्योजकांना की आता जी मीटिंग होईल तर तुम्ही बेसिक खास तिथं एक सांगा की एक समिती स्थापन करा आणि त्या समितीमध्ये कुठलेही राजकारणी लोक घेऊ नका. तुम्ही उद्योजक सगळे एकत्र या, जेणेकरून MIDCचा खरा विकास होईल आणि लवकर विकास होईल. राजकारण होणार नाही. बरोबर, म्हणजे एक राजकारणी माणूस जेव्हा सांगतोय की तुम्ही राजकारण मध्ये घेऊ नका कारण हा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेला म्हणजे मी थक्क झालो. म्हणजे दादांचं जे विचार पद्धती आहे ती काय लेवलची आहे. नाही, मुळातच आमदार महेशदादा यांनी उद्योजकांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, ना की त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कधीच केला. नाही. आणि ज्यावेळी उद्योजकांनी आवाज उठवलेला आहे दादा त्यांच्याबरोबर आहेतच. त्यामुळे तुमच्या ह्या समस्यांचं निराकरण नक्कीच होईल आणि लवकरात लवकर हे सगळं छान होईल, पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. पण तरी सर माझा आणखीन एक पुढचा प्रश्न आहे. 20 उद्योग
MIDCतनं बाहेर गेल्यानंतर किमान 1,000 कोटी रुपयांचं नुकसान. हो, सगळ्यांचा टर्नओव्हर 50-60 कोटी ॲव्हरेज आहे. 1,000-1,200 कोटींचं नुकसान होणारच आहे. पण सुदैवाने हे उद्योजक जे आहेत हे महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही आहेत. हे खंडाळा म्हणजे जिल्हा सातारा त्या ठिकाणी त्यांचं जायचं प्रयोजन आहे. त्यांनी ते ऑलमोस्ट फायनल केलेलं आहे. आणि त्यांचं असं पण म्हणणं आहे त्या उद्योजकांचं की समजा जर तुम्ही काही चांगलं केलं तर आम्ही इथं थांबू. तर सरकारने लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारण ते पण कंटाळलेत. गेले 1-2 वर्ष सगळा शासकीय पत्रव्यवहार त्यांनी पण त्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता, पायी मोर्चामध्ये, आणि त्यांना वाटलं काहीतरी होईल. पण दुर्दैवाने ह्या वेळेला तर जास्त प्रॉब्लेम झाले, कारण MIDCमध्ये सर्व इंटरनल रस्ते आहेत ते सिमेंटचं सगळं काम चालू आहे. तर 100% 6-8 महिन्यामध्ये ते सगळे कामं संपतील. MIDCच्या आतमध्ये वाहतूक 100% सुरळीत होईल. पण MIDCमध्ये जाण्याकरता जे रस्ते आहेत हे रस्ते पुरेसे नाही आहेत. चाकण MIDC फेज 1, 2, 3, 4 मध्ये जाण्याकरता काही मुख्य रस्ते आहेत, जसं की चाकण शिक्रापूर रोड, जसं की आपलं नाशिकचा हायवे आणि आपले तळवडेवरनं महेंद्रपाशी तो पूल आहे. तर हे 3-4 मुख्य रस्ते आहेत. पण तिथनं पुढे गेलो की परत आपण गावात जातो. गावातले सगळे इंटरनल रस्ते आहेत. जशी हिंजवडीची आज अवस्था आहे, तुम्ही बघितलं की आधी गाव येतं, तसं सांगतो इथं पण फेज 3ला जाण्याकरता आधी निघोजे गाव येतं किंवा कुरुळी गाव येतं, मग फेज 3 येतं. बरोबर. पण निघोजी आणि कुरुळी गावातले जे रस्ते आहेत ड्रॉइंगवरती 18 मीटरचे सगळे, 30 मीटरचे पण आहेत, काही 45 मीटर्सचे पण आहेत. पण ते ॲक्च्युअल नाही झाले ना. तिथं जे काय त्यांनी रस्ता करायला पाहिजे मोठे, आणि इंडस्ट्री वाढत चालल्या आहेत. जसं तुम्हाला मी मगाशी म्हणलो की MIDCपेक्षा MIDCच्या बाहेर शेतकऱ्यांनी काय केलं की एवढा उद्योग त्या ठिकाणी वाढतोय, त्यांनी आपली शेतजमीन त्याला इंडस्ट्रियल येणे आता करायची गरज पण नाही, आधी होती गरज. डायरेक्टली तुम्ही कुठं देखील शेतीना विकास झोनमध्ये देखील तुम्हाला व्यवसाय सुरू करता येतो. बरोबर. त्यांनी कर्ज काढलं कोट्यवधी रुपयाचं, त्यांनी रिस्क घेतली, शेड बांधल्या, आणि त्यांच्या आज शेड सगळ्या भाड्याने आहेत. आणि मोठ्या मोठ्या MNC कंपन्या त्या ठिकाणी काम करतात, कारण MIDCमध्ये प्लॉट शिल्लक नाही आहेत. ज्या वेळेला MIDC जाहीर होती फक्त परताव्याचे काही प्लॉट त्या ठिकाणी शिल्लक राहतात आणि मोठ्या कंपन्या सगळे मोठे प्लॉट घेतात. बरोबर आहे. हां, तर उद्योजकांना जेव्हा MIDCमध्ये व्यवसाय करायचा असतो तर त्या ठिकाणी अर्ज 10,000 असतात, पण प्लॉट असतात 10 किंवा 12. बरोबर. सर, ह्या समस्या ज्या आहेत ना त्या उद्योजक म्हणून तुम्ही मांडतायत. उद्योगाला त्रास होतोय, हो उद्योग करणं कठीण होऊन बसलंय, हो. कामगारांना वर्क लाईफ बॅलन्सही साधता येत नाहीये. नाही. दिवसभर काम करायचं, घरी जायचं, झोपायचं, उठून पुन्हा कामासाठी यायचं. यस. समस्या सगळ्यांनाच माहिती आहे सर. हो. त्या सोडवण्यासाठी विलंब का होतोय, तुम्हाला काय वाटतं? एक कंपनीचा म्हणजे ॲक्च्युली एक कंपनीचा मालक असताना जशी मी माझ्या कंपनीमध्ये काम करतो, माझ्याकडे डिपार्टमेंट आहे सगळे, क्वालिटी डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट. त्या जर डिपार्टमेंटनी व्यवस्थितपणे काम केलं तरच माझे जॉब्स हे माझ्या कस्टमरकडं वेळेमध्ये, योग्य क्वालिटीमध्ये आणि योग्य किमतीमध्ये हे पोचणार आहेत. जो कोणी उद्योजक व्यवसाय करतो तो या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. पण दुर्दैवाने काय होतं, कंपनी ही खाजगी कंपनी आहे आणि सरकार आपलं सगळं शासन दरबार आहे, तर या ठिकाणी एवढं इफेक्टिव्हली काम होत नाही. तर सध्या आत्ता अशी गरज आहे आज मितीला की चाकण MIDC व परिसरामध्ये महानगरपालिका, आत्ता आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की इंडस्ट्रियल टाउनशिप करा, म्हणजे तो असंच आहे की महानगरपालिका व्हायला पाहिजे. आज PCMCमध्ये जिथं आपण बसलो आहे ही आज औद्योगिक नगरीच आहे, आणि ही एवढी डेव्हलप व्हायचं कारण तेच आहे की ह्यांनी पॅरलल काम केले की जिथं माणूस उद्योग करतोय तिथं त्याला राहण्यायोग्य जागा, घर, आणि तो तिथं राहावं म्हणून त्याकरता सर्व पायाभूत सुविधा. आज खरं तर PCMC नंदनवन आहे बऱ्यापैकी, इथे देखील समस्या आहेत, पण माझ्या मते पुण्यापेक्षा इथले रस्ते मोठे, पार्किंगला सगळ्या जागा आणि सगळ्याच गोष्टी इथं चांगल्या आहेत. प्लस इथं एक मोठी MIDC आहे की जिथं आज लाखो कामगार आधीपासून काम करतात, ते स्टाफ आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या MNC आहेत. असंच सेम चाकणला पण आहे, पण चाकणला आम्ही उद्योजक राहू शकत नाही. का? कारण चाकणमध्ये मोठे हॉस्पिटल्स नाहीत, चाकणमध्ये मोठ्या शाळा नाही आहेत, चाकणमध्ये काहीच नाही आहे खरं तर, की जे एक बेसिक लागतं. साधं सांगतो, समजा जर एखाद्याला काही अपघात झाला, त्याला अटॅक आला संध्याकाळी 5-6 वाजता, तर तो दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही, ट्रॅफिक जाम एवढं असतं. चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे सरांचं असं स्पष्ट म्हणणं आहे, त्यांच्या बोलण्यानं जाणवतं आहे
की त्यांना आता चाकण ह्या ठिकाणी महानगरपालिका हवी आहे, तर चाकण MIDCचं भलं होईल असं तुम्हाला येस, तिथं सर आयुक्त पाहिजे, तिथं असं IAS अधिकारी पाहिजे. आज आपण बघतो सर, हजारो IAS ऑफिसर आहेत, पण तुकाराम मुंडे साहेब का गाजतात ते? म्हणजे पूर्वी काय ते अधिकारी नव्हते का? किंवा असं कुठलं खातं गाजत नाहीये? कारण सर ते काम एक कामच करतात, ते त्यांचा फोकस आहे. तसा अधिकारी समजा जर चाकणमध्ये आला तर मला वाटतं पुढील 3 वर्षामध्ये चाकण MIDC व परिसर इन्फ्रामध्ये देशामध्ये 1 नंबर होऊ शकेल. GST मध्ये तर 1 नंबर आहेच, 1,00,000-1.5 लाख कोटी संकलन दरवर्षी होतंय. पण ह्या सगळ्या ज्या बेसिक सुविधा आहेत ह्या काय अशा म्हणजे खूप काहीतरी वेगळे नाही आहे. समजा जर सरकारने ठरवलं की समृद्धी महामार्ग करायचा आहे, तो बघा त्यांनी केला, कार्यकाळामध्ये पूर्ण केला, मग हे एवढं अवघड नाही यांना. पण ती जी उदासीनता आहे कुठंतरी, त्यामध्ये सांगतो 7 समित्या वेगवेगळ्या, MMRDA आहे, PMRDA आहे, MIDC आहे, ग्रामपंचायत आहे, अशा बऱ्याच त्या ठिकाणी आहे, NHAI आहे. तर ती सगळी सांगड घालायचं काम उद्योजकांचं नाही आहे. आम्ही ते विनाकारण सांगतो तुम्ही हे करा ते करा, त्यांना देखील माहिती आहे की हे सगळं काहीतरी आपण एक करायला पाहिजे आणि त्यांच्या हातात सगळं आहे. सर 10,000हून अधिक उद्योग आहे तुम्ही म्हणताय. हो हो 1.25 लाख 1.5 लाख GST कलेक्शन सुद्धा आहे हो. असे तुम्ही म्हणताय. MIDC आहे, तंत्रज्ञ, हुशार, जाणकार अनेक मंडळी आहेत. हो. तुम्ही असं एखादा कृती आराखडा बनवला का की चाकण MIDCचा अशा पद्धतीनं जर कायापालट झाला तर उद्योग स्थलांतरित होणार नाही? आपण तुम्ही सूचना म्हणून तरी असा एखादा कृती आराखडा बनवलाय का? मला हा प्रश्न तुम्हाला सहज विचारावा वाटला नाही, म्हणून अगदी खरं, विचारतोय. अगदी खरे. आम्ही सांगतो आता तर गेले 7-8 वर्ष तर ते म्हणजे फक्त पत्रव्यवहार करतोय की ह्या सुविधा नाही, या सुविधा नाही आहे. पण एक अद्ययावत MIDC ती होण्याकरता त्या ठिकाणी ज्या काही बेसिक गोष्टी पाहिजे ना, तर ह्यांनी 1 बाय 1 त्या गोष्टी घ्यायला पाहिजे. सांगतो तसं की पुरेसे पार्किंग, MIDC मध्ये पार्किंगला जागा नसती, सगळं ते पॅक झालेलं असतं. त्या ठिकाणी पार्किंग झालं की तुमचं जे मेन इन्फ्राचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे अरुंद रस्ते, त्यावरती एक समिती जी असेल, मुख्य समिती, त्याच्या अंडर काही अधिकारी असतील जे रस्त्यांवरती काम करतील, काही अधिकारी लाईटवरती काम करतील, पण ह्या सगळ्या ज्या काही पाण्यावरती काम करतील, पण ह्या सगळ्यांवरती एक असा IAS अधिकारी पाहिजे की जो त्या प्लॅनप्रमाणे ते काम करेल. आणि तुमचं जे म्हणणं आहे की असं काहीतरी ब्लूप्रिंट आपल्याकडं पाहिजे, तर ॲक्च्युली MIDC ज्या वेळेला होती, कारण MIDCची स्थापनाच त्याकरता झाली आहे की उद्योजकांना स्ट्रेस फ्री तिथं उद्योग करता आला पाहिजे, की ज्यांना सर्व पायाभूत सुविधा तसेच ईज ऑफ बिझनेस त्यासाठी तिथं स्थापन केली MIDC. तर ॲक्च्युली त्यांनीच त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं की बाबा उद्योजकांनी आता त्यामध्ये काय पुढाकार घ्यावा. नाही, मी तुम्हाला सहज हा प्रश्न विचारला की हे एकमेकांच्या समन्वयानं होऊ शकणार नाही का? याच्यामध्ये शासन, प्रशासन आणि उद्योजक एकाच पातळीवरती येऊन खरं तर हे जर झालं तर मला असं वाटतं की एकतर लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या संघटनेशी जोडलेले हे 20 उद्योजक आहेत का जे स्थलांतरित होण्याचा विचार करताय? हो, आता आम्ही काय केले, मागच्या वर्षी आम्ही चाकण कृती समिती काढली आणि आम्ही सर्वजण एकत्र आलो अंडर 1 रूप. त्यामध्ये ग्रामस्थ पण आहेत, उद्योजक पण आहेत, काही कंपन्यांचे स्टाफ पण आहेत आणि काही संघटना पण आहेत. तर त्यामधले हे आहेत आणि त्यांनी असा निर्णय घेतला, धाडसी निर्णय, की आम्हाला जायचं आहे. कारण त्यांनी अंत बघितला की आता होत नाही आणि आणखीन प्रॉब्लेम वाढत चालले. त्यामुळे तो हा ह्यांनी. तुमची काय मानसिकता आहे सर? थांबायचं की जायचं? आत्ता माझा व्यवसाय या ठिकाणी माझे 2 प्लांट आहेत, पण सांगतो आत्ता जर एक्सपान्शन करायचं म्हणलं तर आत्ता आम्ही जरा घाबरतोय की नवीन प्लॉट चाकण MIDC फेज 2मध्ये जे काही प्लॉट शिल्लक आहे तिथं प्लॉट असतात किंवा आमच्या जवळपास एखादा चांगला प्लॉट जर आला तर तो खरेदी करायचा का? तर आत्ता आम्ही थोडंसं थांबलो आहे. कारण उद्योजक हा दर 3-4 वर्षांनी एखादी ॲसेट ही क्रिएट करत असतो जी उद्योगाला अत्यंत महत्त्वाची असते. थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की आत्ता जे उद्योगधंदे MIDCमध्ये आहेत आपल्या चाकणच्या, त्यांना जर एक्सपांड करायचं असेल तर ते उद्योजक पुन्हा चाकण MIDCची निवड करणार नाही. आत्ता सांगतो अशी लोकांची मानसिकता आहे, उद्योजकांची पण मानसिकता याच्यावरती आहे. पर्याय मिळाला तर 100% करणार सर. कारण म्हणलो ना की पुणे हे स्वर्गच आहे. त्यात चाकण MIDC म्हणजे भोसरी बेस जवळ आहे. भोसरी हा टूल रूम करता खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे कुठलंही छोटं काम, मोठं काम, म्हणजे आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा म्हणायचो की त्यावेळेला PCMCमध्ये, भोसरी MIDCमध्ये, की इथं विमान पण तयार होईल, इथं अशी सगळी यंत्रणा आहे, सगळे इथं तुम्हाला सुट्टे पार्ट्स मिळतील, सगळे मिळणार तुम्हाला. सर, या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे किती आर्थिक नुकसान होतं? काय परिणाम माल वाहतुकीवरती होतो? किती त्रास होतो? कित्येक वेळा आता आमची गाडी ज्या वेळेला 4 वाजता निघायची
ती कस्टमरकडं संध्याकाळी पोचायची. पण आता काय काय वेळेला आम्ही काय करतो की रात्री गाडी पाठवतो. रात्री कारण गर्दी कमी असते, मग त्याला हॉल्ट चार्ज असतो, त्याला 1000-2000 रुपये ते हॉल्ट चार्ज घेऊन म्हणजे तिथं आमचं नुकसान झालं. मग तो सकाळी तिथं जॉब डिस्पॅच करतो. बरोबर. म्हणजे हा ॲक्च्युली खूप मोठं नुकसान आहे सगळ्यांना. कधी देखील म्हणजे त्यांच्या कस्टमरच्या सोयीप्रमाणे आता आम्ही हे करत नाही आहे, तर वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आम्ही आमचं प्लॅनिंग करतोय, कारण आपल्याला शेवटी व्यवसाय करायचा आहे. बरं सर, आत्ता पायाभूत सुविधांची समस्या आहेच, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. इनफॅक्ट ते सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही होईल, तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण पायाभूत सुविधांचा अभाव असतानाही नागरिकांकडनं म्हणा किंवा उद्योजकांची जी काही वाहनं रस्त्यावरती असतात ती म्हणा, म्हणजे उद्योजक स्वतः चालवतात ती नाही, पण जे काही माल वाहतूक करणारी वाहनं असतील त्याच्यातही बऱ्याच वेळा नियमभंग होतात, काही दुर्घटना घडतात. तर याकरता उद्योजकांनी पुढे सरसावलं पाहिजे, नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला पाहिजे. मला असं वाटतं की दोन्ही बाजूनी असणाऱ्या समस्यांचं निराकरण दोन्ही बाजूनी झालं पाहिजे, असं वाटतं तुम्हाला अध्यक्ष म्हणून? अगदी बरोबर आहे. कारण अनेक वेळा प्रवास करत असताना असं दिसतं की कोणीतरी एखादा वाहन चालक नियम तोडतो, कारण तिथं कोण नसतं बघायला, आणि लेन कटिंग करून पुढे जातो आणि सगळं जाम करून टाकतो. तर लोकांची ही जी मानसिकता आहे ही बदलणं खूप गरजेचं आहे. उद्योगानिमित्त त्याचबरोबर टुरिस्टच्या माध्यमातून मी जवळपास 12-14 देश फिरलेलो आहे. तर ज्या वेळेला फॉरेनवरनं मी भारतामध्ये परत येतो, तर कित्येक वेळेला मला आपल्याच लोकांची किंवा किंबहुना माझी स्वतःची कीव येते की आपण किती सहज नियम तोडतो. तर ही मानसिकता आधी यायला पाहिजे. तर कारण फॉरेनचे देश समृद्ध का आहेत हे आपल्याला जेव्हा कळतं की त्यांची मानसिकता आधी समृद्ध झालेली आहे. तिथं नियम खरंच तोडत नाही. तिथले शिस्त भयंकर शिस्त आहे. इथं काय आपण शिस्त आपण खरंच पाळत नाही, आपण जेवढी पाळायला पाहिजे. मला वाटतं आता हे आपलं विषयांतर होईल. खरं तर पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती नाही आहे आणि अख्ख्या राज्यात हेल्मेट सक्ती आहे. हे काय आहे? अगदी खरं. कायद्यानं वागा, नियमानं वागा असं आपण नेहमी म्हणतो. हो, पण कायदा पाळलाही पाहिजे, नियम पाळले देखील हो, पाहिजे. अगदी खरं बरोबर आहे सर. मला तर तुम्हाला आणखीन विचारायचं आहे. आपल्या चाकण MIDCच्या पुढच्या प्रश्नाकडे मी आता येतो. येस. सर, तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या सर हेच आहे की हा खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, तर एक समिती स्थापन करावी. हे वाटतं त्या तुम्हाला खूप समिती- मोठा प्रॉब्लेम नाही नाहीये. हा सहज सुटू शकतो असं वाटतं तुम्हाला? हो. आणि ह्याच्याकरता सर काय पाहिजे की एक चांगली सक्षम समिती करायची. त्याचे जे मुख्य अधिकारी असतील ते IAS ऑफिसर पाहिजे आणि त्यांच्या हाताखाली पण टीम द्यायला पाहिजे. तुम्ही हे मांडलं? हो, मांडले. आम्ही मागच्या वर्षी हे सगळं केलं होतं, पण ते आत्ता जरा बारगळले परत. ते आता जे मुख्य विभागीय आयुक्त होते त्यांची आता बदली झाली. आता तिथं तेली मॅडम आल्यात. तर आता आमचं परत चाललंय प्लॅन की सगळ्यांना ॲक्टिव्ह करून. आणि आता उद्योग मंत्र्यांची आता आमची परवा मीटिंग आहे, तिथं आम्ही हाच विषय मांडणार आहे की 2 मुख्य रस्ते जे आहेत ना, एक तो नाशिक हायवे आणि चाकण शिक्रापूर, हा लवकरात लवकर काम तरी चालू करा. बरोबर. म्हणजे मी आता तिथेच येत होतो की शीघ्र हो. उपाययोजना, मध्यमकालीन उपाययोजना आणि दीर्घ उपाययोजना कुठल्या वाटतात तुम्हाला? आता तुम्ही हायवे बद्दल बोललात. आता शॉर्ट टर्म सांगतो काय करायला पाहिजे. लवकरात लवकर खड्डे चांगले बुजवायला पाहिजे. आता पावसाळा आहे, खड्डे बुजवून कसं आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल ते. RTOचे वॉर्डन आणि RTOचे अधिकारी हे ज्या ठिकाणी सर काय होतं, रस्ते लहान आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कट तयार केलेत. कट तयार करायचं कारण हेच आहे, कारण त्या ठिकाणी इंडस्ट्री वसली आहे. तुम्ही जर कुरळी बघितली तर कुरळी MIDC नाही आहे, काही खूप मोठा भाग, पण तिथं इंडस्ट्री एवढ्या वाढल्या, शेकडो कंपन्या आहेत. तिथं मग कट करणं भाग आहे, तिथं त्यांनी कट केलाय. मग एक ट्रक वळला की 10-15 मिनिटं सगळं जाम होतं की तो पार तासापर्यंत सगळं जाम होतं. त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सांगितल्यात? ट्रक टर्मिनल म्हणा किंवा वेगळी लेन म्हणा, वेगळा रस्ता म्हणा, असं काही? आपण सर जोपर्यंत हा रस्ता मोठा करत नाही ना, तोपर्यंत तो असं खाली उतरून रस्ता क्रॉसिंग करणार नाही. जिथं रस्ता क्रॉसिंग आलं तिथं ट्रॅफिक जाम आलं. तर सांगतो आता शॉर्ट टर्मला खड्डे बुजवायचे. ज्या ठिकाणी असे कट आहेत त्या ठिकाणी अधिकारी उभे करायचे, कारण कित्येक वेळा वॉर्डनना ह्यांना पण ना हे कोण जोमानत नाही आणि थोडंसं कडक करायला पाहिजे त्यांनी. ते सिग्नल सिस्टीम जर त्यांना AI वरती करता आली की ज्या वेळेला गर्दी आहे त्यावेळेला ते सेकंड्स वाढतील, ज्या वेळेला गर्दी कमी आहे ते सेकंड्स कमी व्हायला पाहिजे. तर तो त्यांना उपाययोजना करता येईल. आणि इंटरनल जे रस्ते आहेत गावातले की जे आता मुख्य रस्ते बनलेत इंडस्ट्रीला जाण्या येण्याकरता, तर त्यांचं रुंदीकरण व्हायला पाहिजे. त्यांचं समजा जे काही म्हणजे तिथला जो भूमिपुत्र आहे त्याचं देखील नुकसान व्हायला नाही पाहिजे.
ते सेटलमेंट करून रस्ता रुंदीकरण आणि खड्डे बुजवणे हे जर ह्यांनी काम केलं तर हा खूप चांगला इम्पॅक्ट पडेल. 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कामगारांची ने-आण करण्यासाठी सुद्धा मजबूत काहीतरी व्यवस्था असायचं वाटतं तुम्हाला? हां, तो ॲक्च्युली लाँग टर्मला जाईल, कारण तिथं परत मेट्रो येईल, लोकल ट्रेन येतील. आधी रस्ताच व्हायला पाहिजे मुख्य म्हणजे. आता ह्यांनी परत तो घाट घातला आहे मेट्रोचं, त्यांनी आता आणलंय पुढे की मेट्रो पण होणार आहे. पण आमचं उद्योजकांचं हे म्हणणं आहे मेट्रो तुम्ही आणा 5-6 वर्षामध्ये, पण आधी हे बेसिक जर तुम्ही सुरुवात केली तर 6-8 महिन्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि आता उद्योगमंत्री सामंत साहेबांनी पण सांगितलं की पुढच्या वर्षीपर्यंत चाकण हे सर्व कोंडीमुक्त असेल. मला वाटतं आता त्यांनी पण काहीतरी प्लॅनिंग केलं असेल 2-3 दिवसामध्ये. आता आम्हाला परवा कळेल ते. सामंत साहेबांच्या चाकण भेटी आधी आपल्या ह्या सगळ्या गप्पा झालेल्या आहेत, ज्या गप्पा आपण करतो. येस. सामंत साहेबांनी जर तुम्हाला 2 दिवसानंतर म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उद्योगमंत्र्यांनी माननीय उदय सामंतजींनी आपल्याला ठोस आश्वासन दिलं, तर आपण स्थलांतरित होणाऱ्या उद्योजकांना सांगाल का की जाऊ नका? नक्कीच सांगणार सर, नक्कीच सांगणार. काय होतं, हे एवढं सोपं नाही सर. ते विंचवाचं बिराड नाही आहे की हे सगळं तिथं उचललं आणि तिथं टाकलं. इथं ह्यांनी इंडस्ट्री प्लॉट खरेदी करून बांधकाम केले, कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढले. अनेक कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न आहे तो तर म्हणजे 100% प्रश्न आहे. त्या सांगतो प्रॉपर्टी आपण कर्ज काढून मशीन्स असतील, सर्व तिथल्या स्कीम्स त्यांनी आत राबवल्या असतील. एवढं सोपं नाही सर ते. तर ते मला वाटतं जर त्यांनी ठोस आश्वासन दिलं, कृती समिती स्थापन केली आणि टार्गेट डेट दिल्या तर ते नक्कीच थांबतील असं मला वाटतं आणि त्यांनी थांबावं. सामंत साहेबांकडे कुठल्या प्रमुख गोष्टी तुम्ही मांडण्याचा विचार करताय संघटना म्हणून? आत्ता संघटना म्हणून मला वाटतं की मुख्य जो एक प्रॉब्लेम आहे तो आहे रस्ते 1 नंबर आणि 2 नंबर लाईट. कारण मला वाटतं तिथं शेकडो फीडर आहेत. आता आमचा फीडर रेणुका फीडर आहे, सारा फीडर आहे, महिंद्राच्या मागचा फीडर आहे. असे बरेच आमचे उद्योजक संघटनेमधले उद्योजक आहेत. हे फेज 1, 2, 3, 4 या ठिकाणी पसरलेले आहेत. तर त्यातल्या काही फीडरना प्रॉब्लेम आहे. तर त्यावरती आम्ही आत्ता मिटिंग घेतली मोठी आणि ती बरीच तास मिटिंग चालली. तर त्यावेळेला त्यांच्याकडनं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. तर मला वाटतं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आणि त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही पुढील 2-3 महिने पेपर मीडिया, सोशल मीडिया यावर तुम्ही आमचं काय टाकू नका, आम्हाला काम करू द्या. तर आम्ही त्यांना ते सांगितलं की ठीक आहे, पण ते तुम्ही त्या वेळेत करा. आम्हाला काय त्यामध्ये हौस नाही की आमचं नाव व्हायला पाहिजे, काय नाही व्हायला पाहिजे. कारण आम्ही आधी उद्योजक आहे आणि तिथं अडचणी म्हणून ती संघटना स्थापन झाली आहे. ती जर नसली असती तर संघटना नसली असती आज. स्थानिक आमदारांनी पण तुम्हाला मोठं सहकार्य केलेलं आहे की चाकण MIDC ही जी आशिया खंडातल्या एका मोठ्या MIDCs पैकी एक आहे, तिचं वैभव तसंच राहावं यासाठी स्थानिक आमदार सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न आहे करतात. ना. याबद्दल तुम्ही काय सांगाल? खेडचे जे आमदार बाबाजी काळे आहेत अतिशय सद्गृहस्थ आहेत आणि त्यांची काम करायची पद्धत पण चांगली आहे. पण मला माहीत नाही की सुदैवाने दुर्दैवाने ते सत्तेमध्ये बहुतेक नसतील, त्यामुळं कामं ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे तशी होत नसतील कदाचित. पण ते त्यांचे प्रयत्न करतात. ते मला वाटतं ते आज देखील त्यांचं फेसबुकवरती आलेत. ते उद्योगमंत्र्यांना आणि त्या सगळ्या तिथले जे सचिव आहेत वगैरे त्यांना भेटलेत ते की लवकरात लवकर करा, जेणेकरून हे 20 कंपन्या जे चालल्यात जर असा पायंडा पडला तर ते फार वाईट होईल. म्हणजे लोकांना जर ते असं कळलं की 20 कंपन्या ऑलरेडी बाहेर गेल्यात तर कदाचित जी लोकांची मानसिकता आहे ती खच्चीकरण होईल. सर तुम्ही धाडस म्हणालात, 20 उद्योजकांनी हे धाडस केलंय. खरं धाडस केलंय. धाडस कुठलं? त्यांचं आर्थिक नुकसान होणार याचं नाही. धाडस कोणतं की या पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि आता त्याच्याबद्दल आम्ही आता उठाव करतोय, हे धाडस म्हणताय. धाडस नेमकं त्यांनी कशाचं केलं हा माझा शेवटचा प्रश्न आहे. कारण सर्वसामान्य म्हणून मला सुद्धा वैयक्तिक असं वाटतं की हजारो कुटुंबांचा रोजगार खरं तर त्या उद्योगावरती अवलंबून आहे. तिथे काम करणाऱ्या कामगारांनी त्याच उद्योगधंद्यावरती त्यांच्या आयुष्याची स्वप्न पाहिली असतील. जर हे उद्योग तिथून स्थलांतरित झाले, कदाचित हा मुद्दा भावनिक असेल. तुम्ही पण मागच्या अनेक वर्षांपासून एक लढाई लढता आहात आणि त्याचाही भावनिक संबंध आहेच. मग त्यात तुमचं मानसिक नुकसान होतं आहे, आर्थिक नुकसान होतं आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या एक्सपान्शन करता कुठेतरी भीती वाटते, हे मी समजूच शकतो. येस. पण धाडस जे तुम्ही म्हणताय किंवा याच्या आधी पण अनेक प्रसारमाध्यमांशी बोलताना तुम्ही म्हणाल की त्यांनी धाडस केलंय हा निर्णय घेऊन, हे कशाबद्दलचं स्टेटमेंट आहे? धाडसचा खरा अर्थ असा आहे की व्यक्त होणं, सर्वांसमोर व्यक्त होणं. ज्या वेळेला हजारो कंपन्या काम करत असतात, हजारो मालक असतात, तर त्या मालकांमधला 1-2च त्या ठिकाणी उठाव करून संघटना काढतात, हे देखील धाडस आहे.
बाकीचे सगळे व्यवसाय करतात. आता आमचे शेकडो उद्योजकांशी आम्ही संलग्न आहोत, तर त्यातले खूप कमी उद्योजक धाडस करतात सांगायला की मला प्रॉब्लेम आहे, की बाबा मला हा त्रास देतोय किंवा एखादा मला असं काहीतरी कायदा व सुव्यवस्था चं कोणीतरी भंग करायचा प्रयत्न करतोय. नाहीतर बाकीचे त्याच्या आहारी जाऊन ते पुढे येत नाही सर. बरोबर. हे जे उद्योजक आहेत हे पुढे आले कारण ह्यांना विश्वास आहे की सरकार नक्कीच यामध्ये काहीतरी करेल. जे बाकीचे लोक आहेत ते पुढे काय येत नाहीये, ते बघतात ते म्हणजे स्वतः रात्री काहीतरी मीटिंग करतील, आपली कोर कमिटी कंपनीची बसवतील की आपण पुढचा प्लांट इथे ठेवायचा का काय करायचा. ते CEO सांगतील नाही सर इथं आपल्याला अडचण आहे, कोणी म्हणतील नाही होणार आहे, ते त्यांचा निर्णय घेतील. पण ह्यांना पूर्णपणे विश्वास आहे शासनावरती की शासन दरबारी आपण जेव्हा व्यक्त होतो, आता जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतली, हे करायचं मुख्य कारण हेच आहे की तिथपर्यंत ते जावं, ह्याची जी दाहकता आहे ही त्यांच्यापर्यंत जावी आणि तेच आहेत की ह्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील. आम्ही कुठेही जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडे गेलो नाही, कुठेच गेलो नाही. आम्ही डायरेक्टली पत्रकार परिषद घेतली की जी शासन दरबारी जे सत्तेमध्ये आहेत तेच या ठिकाणी लवकरात लवकर ह्यावरती सोल्युशन काढून हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह करू शकतात. शासनाच्या प्रतिनिधींनी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील माननीय उद्योगमंत्र्यांनी देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे. इंडस्ट्रियल टाउनशिपबद्दल माननीय मुख्यमंत्री बोललेले आहेत. आपण आत्ता बोलतो आहोत. यानंतर बरोबर 48 तासानं माननीय उद्योगमंत्र्यांची बैठक देखील संपन्न झाली असेल. आणि मला कुठेतरी खात्री वाटते की उद्योगाला पाठबळ देणं, उद्योगाला बळ देणं आणि महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्र जे आहे ते आणखी मजबूत करणं यासाठी शासन प्रयत्न करतच आहे. करते, 100% करते. आणि आत्तापासून 48 तासानंतर होणाऱ्या बैठकीत तुमचे सगळे मुद्दे लवकरात लवकर मान्य केले जावेत. तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या लवकरात लवकर सॉल्व्ह केल्या जाव्यात. शीघ्र मध्यम दीर्घकालीन उपाययोजना लवकरात लवकर व्हाव्यात. आणि रविवार नंतर कदाचित अशी एखादी बातमी आम्हाला कुठेतरी ऐकायला मिळावी की 20 उद्योजकांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय जो आहे तो स्थगित केलेला आहे. आणि चाकण MIDC समोर असणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे शासनाच्या प्रतिनिधींच्या एकंदर आपल्या वागण्यातनं, त्यांच्या कृतीतनं खरं तर आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे लवकरात लवकर याच्यावरती काही ना काहीतरी पर्याय निघेल. आणि उद्योगांसाठी पुणे स्वर्ग आहे आणि या स्वर्गातून एकही उद्योग बाहेर जाऊ नये यासाठी सगळेच म्हणून आपण प्रयत्न करूया. सर्वसामान्य म्हणून आम्हालाही असं वाटतं की जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध असाव्यात आणि उपलब्ध संधी ज्या आहेत त्या इतरत्र कुठे जाऊ नये, जेणेकरून अनेक कुटुंबांवरती खरं तर वाईट वेळ येऊ शकते, ती येऊ नये. तर संघटना म्हणून आपणही याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सगळ्या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात या एका सकारात्मक नोटवरती आपण ही चर्चा इथे थांबूया. पण तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. नाही, आपले धन्यवाद. तुम्ही ज्या सर्व प्रश्नांना आत्ता हात घातला आहे हे सर्व मुख्य प्रश्न आहेत आणि तुम्ही खूप छान प्रश्नावली सगळी तयार केलीत. त्यामुळे मला वाटतं ऑलमोस्ट 90% सगळे प्रश्न तुम्ही कव्हर केलेत. सो 10% जर बाकी असले तर तुम्ही काही प्रश्न सांगून त्याची उत्तरंसुद्धा आम्हाला देऊ शकतात. नाही, ऑलमोस्ट तुम्ही सगळं कव्हर केलेलं आहे. ऑन द टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे सर होते. चाकण MIDCमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांबद्दल आता काहीतरी खंबीर पावलं उचलली गेली पाहिजे, कारण हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आणि या सगळ्या पायाभूत सुविधांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे, तो तडीस गेला पाहिजे आणि स्थलांतरित होणारे उद्योग चाकण MIDCमध्येच राहिले पाहिजे. याकरता सर्व पातळ्यांवरती प्रयत्न व्हावे असं त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. संघटना म्हणून त्यांनी आपल्याला आश्वस्त देखील केलेलं आहे. जर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं त्यांना आश्वासन मिळालं आणि प्रत्यक्ष कार्यवाही झाली तर कुठलाही उद्योग इथून स्थलांतरित होणार नाही. इनफॅक्ट कुठल्या उद्योगाला तसं वाटणार नाही वाटणार. तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.